नमस्कार अंधभक्तांनो. हा, जे काही अंधभक्त असतील आणि नमस्कार आपले सुज्ञ मित्रांनो, काल पत्रकार परिषद झाली. कोणाची झाली तर राहुल गांधी यांनी. आता राहुल गांधी यांनी सरसकट कोरा चिट्टा कसा काय आहे ते हळूहळू ते काढताय आणि या सगळ्या गोष्टींवर आता जे काही विरोधक आहेत ते विरोधकांच्या बुडाला आग लागली. त्यातलेच एक देवेंद्र फडणवीस स्वतः किती खोटं बोलता, किती बेंबीच्या देटापासून सांगत होते की मी कसं आहे की अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी अजित पवार बरोबर कधी युती करणार नाही. खोटं बोलले. ठीक आहे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार बेंबीच्या देटापासून माईक फुटेपर्यंत बोलले. केला नाही केला. ओके, तर अशा अजून अनेक काही गोष्टी आहेत त्या आपण बोलू शकत नाही, म्हणजे वेळच नाही आपल्या यांच्यावर बोलायचं. कारण की ज्या पद्धत बघा ते काय बोलले. आधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बिहारच्या निवडणुकीच्या धर्तीवर आणि जे काही आता आधी ऑलरेडी कर्नाटक, तेलंगणा वगैरे ते जे काही इलेक्शन झाले आणि महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात देखील झालं आणि महाराष्ट्रातील जे काही चंद्रपूर विधानसभा होता, चंद्रपूर विधानसभामध्ये कशी मतदारांची नावं डिलीट केली या लोकांनी, हरामखोरांनी. कारण की सगळं सायबर सेल वगैरे सगळं यांच्या हाती आहे. नावं कशी डिलीट केली आणि त्याच्या जागी नवीन नावं कशी झाली याच्यावर आज आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली, कारण की प्रश्न हा होता की इलेक्शन कमिशनला प्रश्न आहे पण यांच्या बुडाला आग लागते. आता इलेक्शन कमिशन यांचं का हे इलेक्शन कमिशन मध्ये काही कळत नाही. अगदी आपण जाणणार आहोत. मित्रांनो, तुम्ही लाईक करत नाही. आपल्या साध्या सुध्या विश्लेषणाला आपण काही जास्त डोक्यावर पाणी जाईल अशा पद्धतीने बोलणार नाही. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये बोलणार आहोत. लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत बघा. आधी देवेंद्र फडणवीस काय बोलले ते बघा. राहुल गांधींनी हायड्रोजन सांगितला तर अख्खा भारत घाबरलेला होता की आता हे कोणतं हायड्रोजन फोडणार. पण लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत. उसका बार हा त्यांनी लावलेला आहे. मी मागच्याही काळात सांगितलं, राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. रोज खोटं बोलायचं आणि गोबेल्सचं तत्व हे त्या ठिकाणी मांडायचं हा प्रयत्न त्यांचा असतो. इतके वेळा इलेक्शन कमिशननी त्यांना नोटीस दिली, एकही पुरावा ते आजपर्यंत देऊ शकले नाहीत. एकही नाही. इलेक्शन कमिशनमध्ये देऊ शकलेले नाहीत, न्यायालयात देऊ शकलेले नाहीत. तरीही राहुल गांधींचं एका गोष्टीकरता मी कौतुक करतो की प्रत्येक वेळी येऊन माध्यमांसमोर खोटं बोलण्याची जी त्यांची हिंमत आहे ही खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. अशा प्रकारचा नेता यापूर्वी मी कधीच बघितलेला नाही. ते किती खोटं बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना जनतेतच जावं लागेल. जनतेत जातील तर निवडणुकांचे निकाल त्यांच्या बाजूने कदाचित कधीतरी येतील. देवेंद्र फडणवीस हे असं कसं बोलू शकता? स्वतः आपलं म्हणजे आपण आपल्या आत्मा त्यांनी झाकायला पाहिजे. आपण काय बोलतो, आपण किती खोटं बोलतो, वारंवार खोट्यावर बोलतो आणि ते राहुल गांधी यांना सिरियल किलर म्हणतात. दुसरा मुद्दा म्हणजे ते म्हणतात की ते जर अशा पद्धतीने करत राहिले तर निवडणुकीमध्ये त्यांना लोकांचा पराभव असेल. देवेंद्र फडणवीसांना हे माझं सांगायचं आहे की जर आज त्यांच्याबरोबर लोक राहिले नसते तर आज त्यांची पत्रकार जी काही बिलियन मध्ये व्ह्यूज येतात त्यांच्या पत्रकारितेला, त्यांनी जी काही पदयात्रा केली होती त्यावेळेस एवढा काही जनसपोर्ट भेटला. आज त्यांचे सरकार 3-4 स्टेट मध्ये, म्हणजे ते काही अगदीच असं नाहीच आहेत बुवा, कुणीच नाहीयेत असं नाहीये. ते त्यांना मानणारे लोक आहेत, त्यांना जाणणारे लोक आहेत. आणि अतिशय म्हणजे तुमच्या नरेंद्र मोदीपेक्षा जरी ते वयाने 75 झाली त्यांची, पण यांचा अनुभव, राहुल गांधी यांचा एक्सपिरियन्स, नॉलेज, म्हणजे विचार करण्याची शक्ती आणि भविष्यात भारताला काय पाहिजे ते विचार करण्याची शक्ती राहुल गांधींकडे, आणि राहुल गांधींनी ते अगदी बरोबर हाताळलंय. तुम्ही काय म्हणता सिरियल लायर? अहो देवेंद्र फडणवीस, तुम्ही सिरियल लायर आहात. तुम्ही काय त्यांना सिरियल लायर बोलतायत? तुम्ही वारंवार तुमचं जे काही सरकार आहे ना, अरे वॉशिंग मशीन बसवून ठेवलंय तुम्ही नालायक लोकांनी. तुम्हाला कळायला पाहिजे की वॉशिंग मशीन मध्ये तुम्ही जो येताय त्याला घेताय, जो येताय त्याला घेताय. भ्रष्टाचार, अजित पवारांचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार तुम्ही गडप केला. एकनाथ शिंदेचे देखील खूप काही मोठे भ्रष्टाचार आहेत, त्यांना देखील तुम्ही बगल दिली आणि त्यांच्याच बरोबर सरकार नेलं. अरे तुम्हाला नैतिकता, इथिक्स अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडे नाहीये. तुम्ही फक्त एक मोहीम राबवली होती की ऑपरेशन फोडा, पक्ष फोडा, ऑपरेशन फोडा, पक्ष फोडा.
चला ठीक आहे, हे आता म्हणजे नेमकं आपलं मन त्रास का होतो, कारण की राहुल गांधी प्रामाणिकपणे ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी दाखवतायत. जी काही बबिता नावाची पोरगी होती, त्या बबिता नावाच्या मुलीचं नाव कसं डिलीट केलं. आता अशी प्रोसेस आहे, जर कोणाला तुमच्या घरातील किंवा एखाद्या मनुष्याचं नाव जर मतदार यादीमधलं डिलीट करायचं असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. तो एक फॉर्म येतो, तो फॉर्म भरून आपल्याला ते नाव डिलीट करू शकता. ओके, मतदार निवडणूक आयुक्त काही विचारत नाही, आयोग काही विचारत नाही, नाव डिलीट करून टाकतं. पण त्या माणसाचं जर नाव डिलीट झालं आणि त्या माणसाने जर कंप्लेंट केली की माझं नाव कसं काही येत नाही, त्यावेळेस हे स्पष्ट होतं की तुमचं नाव डिलीट करण्यासाठी कोणी अर्ज केला होता. ओके, आता या गोष्टी आहेत. तर ते बबिताबाईचं नाव ज्याने डिलीट केलं तो माणूस देखील आला आणि त्याने स्पष्ट सांगितलं की मी असा कुठलाही अर्ज केला नाहीये, हे फेक आहे, हे सायबर सेल डायरेक्टली फोनवर येऊन यांनी नावं डिलीट केली. बरं, त्या माणसाने एका बाईचं नाव डिलीट केलं आणि दुसरे 10 लोकांची नावं ऍड झाली. आता याच्यामध्ये समजण्यासारखे एसटी समाजाचे हे जे काही लोक होते, या लोकांचे नावं त्यांनी डिलीट केले आणि सिरियल प्रमाणे बरोबर एक 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 नंबरने ते नावं ते डिलीट करत गेले. आता नावं डिलीट केले म्हणून हा सगळ्यात मोठा घोळ. आणि वोट चोरी तर यांचे म्हणजे कसे ते म्हणता ना, घरात जर 2 भाऊ राहिले की नाही, तर एकाला मारलं तर दुसऱ्याला त्रास होतो, दुसऱ्याला मारलं तर एकाला त्रास होतो, किंवा एक आजारी पडला तर दुसरा आजारी पडलो. तशातली गोष्ट आता भारतातील निवडणूक आयोग आणि भाजप यांचं झालंय. निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारला का भाजपच्या बुडाला आग लागते. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला की तुम्ही नावं कसे डिलीट केले, मतदानांचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ फुटेज द्या. देवेंद्र फडणवीस पुढे येतात उत्तर द्यायला. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना काम लावून ठेवलंय आणि देवेंद्र फडणवीस यांना दुसरा पगार भेटतो निवडणूक आयोगाचा, निवडणूक आयोगामध्ये काम केल्याचा, की ठीक आहे बाबा आता आमच्यावर प्रश्न विचारले जात आहे, आता तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आता वोट चोरी करू द्या आणि आता काय करायचं, मग आता उत्तर आमच्याकडे नाहीये, मग याच्यावर काय करायचं, चला तुम्ही बोला. आले देवेंद्र फडणवीस, हायड्रोजन बॉम्ब सांगत होते म्हणे आणि जनता घाबरणार होती. लवंगी फटाका, हा लवंगी फटावा असा फुटेल ना, नेपाळमध्ये जसा फुटला ना, संसदेवर फुटला, त्या पद्धतीने तुमच्यावर देखील एक दिवस नक्कीच फुटणार आहे. तुमचे जे काही घडे आहेत ना पापाचे, हे पापाचे घडे नक्कीच भरणार आहेत. कारण की ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येत आहे. अजून मी तर म्हणतो ना एक गोष्ट, अजून आपण साधं सुद्धा, आपल्याला काही जास्त डीप मध्ये नाही, आपण साधं सुद्धा बोलणारे माणसं, तुमच्या आमच्यासारख्या गप्पा मारणारे माणसं आहेत की नाही, की ह्याच्यामध्ये ज्या वेळेस यांचं सरकार जाईल त्यावेळेस हे तारा सितारा कोण आहेत माहिती आहेत ना, एक आपले पंतप्रधान आणि तो एक अमित शहा. या तारा सितारांनी केवढे कांड केले आहेत ना, ते सगळे कांड बाहेर येणार आहेत. आणि एवढे खतरनाक कांड आहेत ना, जी की जनता देव मानत होती. त्या नेपाळचा जो काही पंतप्रधान होता ना, त्याला देखील देव मानत होती तिथली जनता, आणि आज त्या देवाला स्वतःचा झोला घेऊन पळून जावं लागलं. एवढी बेकार परिस्थिती आज नेपाळमध्ये झाली आणि ती परिस्थिती आज भारतात देखील येणार आहे. तर आणि महाराष्ट्रातील जर विचार केला आपण या येथे, तर चंद्रपूर जिल्ह्यातील एक राजुरा म्हणून मतदारसंघ आहे. त्या राजुरा मतदारसंघामध्ये जवळपास 6,000च्या वर नावं डिलीट केली यांनी. यांना लाजा वाटत नाही, यांना निर्लज्ज एवढे, म्हणजे हातात सत्ता आहे ना, मग आपण काही पण करणार, अशा पद्धतीने यांनी वागणूक चालू आहे. आणि माझा खास देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे की तुम्ही म्हणता ना त्यांच्याबरोबर जनतानी, अरे जनता त्यांच्या बरोबर आहे. तुम्ही जे व्हिडिओ, जे प्रेस कॉन्फरन्स देता, त्या प्रेस कॉन्फरन्सच्या खालचे कधीतरी कमेंट वाचत जा, जनता काय म्हणते. ते जनता अक्षरशः वैतागली आहे तुम्हाला, आणि तुमच्या वैतागल्यापणामुळेच आज महाराष्ट्र आणि भारत एवढा काही कर्जाच्या बोजवाऱ्यात डुबला गेलाय. त्याला उत्तर भविष्यातील जनता आणि भविष्य हे नक्कीच मागणार. अरे तुम्हाला तर काही फरक पडत नाही, तुम्ही स्वतःची घरं भरून ठेवली आहेत, तुमचे पुढच्या 7 ते 8, 10, 15, 50 पिढ्या खातील एवढं तुम्ही भरून ठेवलंय तुमच्या घरामध्ये, आणि जनतेला लुटायला बसलेत. तर मुद्दा हाच होता की जे काही इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारण्यात येतात, त्याच्यामध्ये तो अनुराग ठाकूर पण एक वेगळीच पत्रकार परिषद घेतो. तिकडे ते मनोज कोण येतो बिहार मधला, तोही लगेच उत्तर द्यायला लागतो. म्हणजे काही झालं, काही प्रश्न विचारला इलेक्शन कमिशनला, तर इलेक्शन कमिशन चला भाऊ आता आमच्याकडे उत्तर नाहीये, आता तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की असं करा, आता तुम्ही उत्तर देत बसा. मग हे येतं बांडगुडे उत्तर द्यायला. तर हे जे काही आहे ना, हे सगळ्यात आधी बंद होणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणूनच
त्रास होतो तो एवढ्याच गोष्टीचा त्रास होतो की या हरामखोरांना पडलेली नाहीये, भारताची पडली नाहीये, राज्याची पडली नाहीये, यांना फक्त लुटायची पडलीये. ती खुर्ची जी आहे ना, खुर्चीला यांना मूड व्याध व्हायला पाहिजे आणि यांचं वळवळ करत यांची सत्ता जायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करायला तर विसरत नका, कारण की असे साधे सुधे विश्लेषण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असणार आहोत. धन्यवाद.